बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सुरेश धस यांनी आरोप केला आहे। धसांनी केलेल्या आरोपांवर चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती। याबाबत कागदपत्र घेऊन अविनाश पाठकांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मंत्रालयात अजित पवारांची भेट घेतली। बीड जिल्ह्यात मागील 2 वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता असा आरोप सुरेश धस यांनी केला होता। या आरोपांची चौकशी करण्यासाठी अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती। त्याची कागदपत्र घेऊन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अजित पवारांनी मंत्रालयात बोलावलं होतं। मागील 5 वर्षापासूनच्या बिलांची चौकशी करा, दादांना विनंती करणार असं सुरेश धस यांनी म्हटलं। 73 कोटींच्या बोगस बिलांची यादी दादांना दाखवणार असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। 2019 पासून सर्वाधिक जास्त गोंधळ 2022-23 पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा। नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त 2023-24 आणि 24-25 आत्ताची लावली। मी उद्या अजित दादांना विनंती करणार आहे की ही चौकशी 2019 पासून लावावी। मी उद्या परत अजित दादांना भेटणार आहे। 2 वर्षाच्या नाही 5 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत, कारण सर्वाधिक जास्त गोंधळ 2019 ते मी तर 73 कोटीचं बोगस बिल काढले, पण त्याची यादी घेऊनच आलो अजित दादांना दाखवायला।